हाय, हॅलो, नमस्कार. तर बघा, डबल धमाका तर आपण ऐकलेलाच होता, पण इथं मात्र हा आम्हाला ट्रिपल धमाका लागलेला होता. तो कसा तेच सांगते तुम्हाला. तर ही पतंजली दंतकांती तर सगळ्यांच्याच ओळखीची असेल बरं. तर याच्यावरनं एक पे एक फ्री न येता 2 आले होते. एक ब्रश आणि छोटी एक बॉटल देखील आली होती. तर तुम्हाला हे असं आल्यानंतर भारी वाटतं का ते मला नक्की सांगा बरं. ब्लाऊज एक कट करून घ्यायचं होतं, तर तेच मी इथं पेपर कटिंग केलेली होती मी अगोदरच. तर त्यानंतर त्याच्यावरून मी इथं अस्तरवरती ठेवून पेपर कटिंग करून घेत होते. आणि मी सुरुवातीला ब्लाऊजचे देखील व्हिडिओज टाकत होते बरं. जर तुम्हाला आवडत असतील ना, तर याच्या पुढेही मी नक्की टाकेल. तर तुम्ही म्हणजे तसं मला सांगा. पण सध्या तर काही नाही जमणार, कारण मी एक्झामची पण तयारी करत आहे ना, त्यामुळे सगळं हे एकदम लोडनं कसं मॅनेज करणं शक्य नसतं कुणालाच. आणि इथं आमच्या मयूनं आज घरीच होती. आज काही स्कूलमध्ये वगैरे गेली नव्हती. तर कशामुळे, कारण तिला आदल्या दिवशीनं उलट्या वगैरे खूप झाल्या होत्या. म्हटलं मग शाळेत कशाला पाठवायचं, एकतर ऊन एवढं कडक होतं आणि शाळेमध्ये गेल्यावर दुसऱ्यांना पण त्रास होतोच ना, परत आपल्या मुलांना पण त्रास होतो. परत आपली पण धावपळ होणार, न्यायला जा, घ्यायला या वगैरे. त्याच्यासाठी तिला मी घरीच ठेवलं होतं. दवाखान्यातून वगैरे आणलं होतं, औषधंही दिली होती. त्यानंतर मला थोडंसं चिवडा करायचा होता. मुरमुरे आणलेलेच होते, तर त्याचाच मी इथं चिवडा बनवून घेत होते. आमच्या सार्थकला चिवडा प्रचंड आवडतो बरं. 1 किलोचा केला तरी तो मस्त 15 दिवस असं खातच असतो. त्याला जेवायला नसलं तरी चालेल, पण हा चिवडा मात्र त्याला इथं चालतोच. आता इकडं तेल गरम होत होतं, तोपर्यंतच म्हटलं की कुकरमध्ये आपण वरण भात वगैरे लावून घ्यावं. लेकरांना वगैरे खायला होईल ना, म्हणून म्हटलं की आता लावून घ्यावं. लेकरं कसं भाकरी वगैरे खायला नाही म्हणतात. आपल्याला जमतं, पण लेकरं मात्र खातच नाहीत. मग काय करणार, त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करावंच लागतं. तर मी इथं मक्याचे वगैरे पोहे तळून घेतले होते. त्यानंतर शेंगदाणे देखील तेलामुळे ते तळून घेतले. जास्त काही म्हणजे साहित्य नव्हतं बरं चिवड्यामध्ये टाकायला. आपला साधा सिंपलच होता आणि तसाच आवडतो त्याला. कांदा वगैरे काही नाही मी इथं टाकलेला. गावाकडं कसं कांदा वगैरे असतो, इथं काही नाही आहे कांदा वगैरे. मी नाही टाकतही नाही, मलाही आवडत नाही एवढं. त्यामुळे जे होतं ना साहित्य तेच टाकलं. आणि त्यानंतर हे थोडा सुहाणा चिवडा मसाला होता तो टाकला. आणि मी ओल्या पातीच्या लसणाच्या कांद्याचं लसूण मीठ करून ठेवलं होतं, तर तेही इथं त्यामध्ये मिसळून टाकलेलं होतं. तर छान लागतं ओल्या लसणाची पात, तुम्हाला देखील माहितीच असेल. तर त्यानंतर मी इथं चिवड्याला वगैरे असं छान हे करून घेतलं होतं. ते करपल्यासारखा मसाला दिसत होता बरं, पण ह्याच्यामध्ये दिसतो, पण तसं नाही आहे. इथं मी पुसटे बसवायला घेत होते, पण आमच्या सार्थकचा काहीतरी वेगळाच कारभार झाला होता. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगते. त्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला पुढील व्हिडिओ देखील नक्की पहा. बाय.